नेचर ऑफ सप्लाय म्हणजे काय असतं? नेचर ऑफ सप्लाय आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय असतं? सप्लायचं नेचर काय? इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे? तर हे तुम्हाला IGST ॲक्टमध्ये सेक्शन 7, 8, 9 मध्ये क्लिअर होते. तुम्ही सेक्शन 7 काढाल जेव्हा IGST ॲक्टचं, त्यात दिलंय हे 5 याच्यामध्ये सबसेक्शन आहे. सेक्शन 7 मध्ये IGST ॲक्टमध्ये. GST मध्ये सेक्शन 7 म्हणजे सप्लाय. तो जो सप्लाय आहे तो इंट्रा आहे का इंटर आहे, हे तुम्हाला 5 सबसेक्शन बघितल्यानंतर कळेल. आता याच्यामध्ये काय दिलं आहे? सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. सेक्शन 10 हा जो IGST ॲक्टमधला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे सेक्शन 10 जो आहे त्यामध्ये 10(1)(a), 10(1)(b) हे तुम्हाला 5 केस दिल्यात. याच्यामध्ये इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट आहे ते याप्रमाणे ठरवायचं. या 5 हे जे ABCDE 5 क्लॉज आहेत यातलं जर तुमचं ट्रान्झॅक्शन असेल तर हा जो डिफॉल्ट रूल आहे, डिफॉल्ट रूल जो आहे सेक्शन 7(1) मध्ये डिफॉल्ट रूल काय दिलाय की सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय आर इन 2 डिफरंट स्टेट. 2 डिफरंट स्टेट म्हटलं का स्टेट 1 मध्ये काय लोकेशन ऑफ सप्लायर, लोकेशन ऑफ सप्लायर स्टेट 1 ला आणि प्लेस ऑफ सप्लाय हा दुसऱ्या स्टेटला आहे. तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही एका स्टेटमध्ये आहात आणि प्लेस ऑफ सप्लाय रिसिपियंट कुठे आहे हे नाही बघायचं, प्लेस ऑफ सप्लाय हे बघायचं की कुठे आहे, सप्लाय कुठे होते स्टेट 2 मध्ये, तर हा होईल इंटरस्टेट सप्लाय. shall be treated as supply of goods in the course of interstate trade or commerce. स्टेट आहे तसंच आपल्याकडे युनियन टेरिटरी पण आहे. एक युनियन टेरिटरी आहे, दुसरी युनियन टेरिटरी. सप्लायर एका युनियन टेरिटरीमध्ये आहे सप्लायर. मग इथे लोकेशन ऑफ सप्लायर, LOS हे बघा आणि प्लेस ऑफ सप्लाय इथे पण काय येईल IGST. तसं एक स्टेट आहे एक युनियन टेरिटरी, लोकेशन ऑफ सप्लायर स्टेट 1 मध्ये आणि सप्लाय कुठे होतो प्लेस ऑफ सप्लाय युनियन टेरिटरीमध्ये, IGST. या प्रकारे 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनियन टेरिटरीज आणि स्टेट आणि युनियन टेरिटरीज, LOS आणि POS हे बघायचं, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे बघायचं. हे जर 2 वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर मग तो जो सप्लाय आहे हा त्याचं नेचर असेल इंटरस्टेट, मग तिथे IGST येईल, लेवी येईल IGSTची. म्हणजे ही जी लेवी येईल ही लेवी तुमची जर इंटरस्टेट सप्लाय असेल मग तुम्ही काय कराल, सप्लाय आहे तर तो इंट्रास्टेटचा असेल तर तुम्हाला सेक्शन 9 बघायचा CGST ॲक्टमध्ये. बरोबर लक्षात घ्या की जर का इंट्रास्टेट सप्लाय तर सेक्शन 9 सांगतो लेवी आणि कलेक्शन की इंट्रास्टेट सप्लाय ऑल इंट्रास्टेट सप्लाय, आणि जर इंटरस्टेट जर का तुमचा तो ठरला एकदा तर मग तुम्हाला बघायचं आहे IGST ॲक्ट. मग तुम्ही इकडे याल सेक्शन लेवी आणि कलेक्शनमध्ये 5वं आहे आणि इथे दिलेलं आहे इंटरस्टेट. म्हणजे लेवी जी आहे ती IGSTच्या सेक्शन 5 प्रमाणे होईल का CGST ॲक्टच्या सेक्शन 9 प्रमाणे होईल. ह्याच्यापूर्वी नेचर ऑफ सप्लाय हा इंटर आहे का इंट्रा आहे हे ठरलं पाहिजे. सप्लाय आहे हे ठरलं, सप्लाय आहे हे तुम्हाला सेक्शन 7 सांगतो CGST ॲक्टमधला, आणि यामध्ये सेक्शन 20 आहे. सेक्शन 20 आहे, यात हे दिलंय की सेक्शन 20 करता
स्कोप ऑफ सप्लाय जो सेक्शन CGST ॲक्टमध्ये आहे तोच आहे. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट अँड द रूल्स मेड देअर अंडर द प्रोविजन्स ऑफ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस. CGST ॲक्टमध्ये जो सप्लाय आहे तोच सप्लाय IGSTसाठी पण, तो वेगळा नाही आहे. पण लेवी कशावरती होईल? लेवी इंटरसाठी IGST ॲक्ट बघायचा आणि इंट्रासाठी CGST आणि AGST ॲक्ट बघायचा. त्यामुळे सप्लाय जर सेक्शन 7 मध्ये CGST ॲक्टमध्ये जर का तिकडे क्वालिफाय झाला आहे तर IGST मध्ये पण तोच सप्लाय क्वालिफाय होईल. कारण सेक्शन 7 जो CGST ॲक्टचा आहे, स्कोप ऑफ सप्लाय, कंपोजिट आणि सप्लाय अँड मिक्स सप्लाय, टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय, इनपुट टॅक्स क्रेडिट, रजिस्ट्रेशन, ह्या जेवढ्या प्रोव्हिजन दिल्या आहेत या सेक्शन 20 सांगतो की ज्या प्रोव्हिजन सेक्शन जे दिलेले आहेत CGST ॲक्टमध्ये त्याप्रमाणेच इथे पण अप्लिकेबल असतील. हा झाला सबसेक्शन 1. सबसेक्शन 2 मध्ये सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द customs frontier of India shall be treated to be supply of goods. गुड्स कुठे आहेत? जे कस्टम फ्रंटियर आहे त्याच्या भारताची जी सरहद्दीच्या बाहेर आहे ते कस्टमच्या बाउंड्रीमध्ये आले. Imported into the territory of India till they cross the custom frontiers of India shall be treated as interstate trade or commerce. आपण कुठला सप्लाय होईल? इंटरस्टेट सप्लाय होईल. Import of goods means bringing goods into India from a place outside India. एक तुम्ही ते गुड्स बघितला, डोमेस्टिक सप्लाय 7(1) मध्ये काय LOS आणि POS, 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनिट टेरिटरीज, एक स्टेट एक युनिट, हे भारतामध्ये दोन्ही स्थानं असतील, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. आणि इम्पोर्ट म्हटलं तर भारताबाहेरना भारतामध्ये गुड्स आले पाहिजे, हे सेक्शन 7(2) सांगितलं. सेवन 3 मध्ये आणि 7(1) मध्ये फरक एवढाच आहे की इथे सप्लाय ऑफ सर्व्हिसबद्दल सांगितलेलं आहे, बाकी सेम. आणि ह्याच्यामध्ये सेक्शन 12 मध्ये तुम्ही बघाल तर सेक्शन 12 जो आहे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय काय असेल. सेक्शन 12 मध्ये या 12(1) ते 12(14) ही जी प्रोव्हिजन आहे त्यामधलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यात सांगितलं आहे की प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, पण डिफॉल्ट रूल त्याला ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणून इथे काय दिलं आहे? सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 12. सेक्शन 12 मध्ये जे सांगितलं आहे हा डिफॉल्ट आहे की 2 डिफरंट स्टेट, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय, 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनिट टेरिटरीज आणि एक स्टेट आहे, एक युनिट टेरिटरी. हा इंटरस्टेट सप्लाय असेल. सर्व्हिसच्या केसमध्ये सर्व्हिसचं बघतो आपण इथे, पण सेक्शन 12 प्रमाणे इकडे दिलं आहे त्याप्रमाणे तुमचं ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी तिथली असेल तर तिथे सांगितलं आहे तो प्लेस ऑफ सप्लाय असेल. हा सेक्शनला तो सेक्शन ओव्हरराईड करेल, कारण इथे म्हटलं आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 12. सप्लाय ऑफ सर्व्हिस, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस असेल. आता सर्व्हिस इम्पोर्ट होते तेव्हा त्याची पण डेफिनेशन कशी आहे बघा. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस मीन्स द सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेअर. इम्पोर्ट सर्व्हिस कधी समजली जाईल? द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया. सप्लायर ऑफ सर्व्हिस कुठे आहे? आउटसाइड इंडिया. आणि रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया. आणखी तिसरी कंडिशन काय? द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज इन इंडिया. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केव्हा समजलं जाईल? सप्लायर आउटसाइड इंडिया आहे, रिसिपियंट भारतामध्ये आणि प्लेस ऑफ सर्व्हिस सप्लाय सर्व्हिस पण भारतामध्ये, तर ती इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस होईल. आता ह्याच्यावरती जो टॅक्स लागेल तो IGST लागेल. आता तो फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे हे नंतरच आहे. सर्व्हिस इम्पोर्ट केली तर मग सर्व्हिस इम्पोर्ट केली त्यावरती रिव्हर्स चार्ज प्रमाणे टॅक्स झाला तो त्याप्रमाणे येईल.
OIDR सर्व्हिस असेल तर त्यामध्ये रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर ह्या कंडिशनप्रमाणे सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, रिसिपियंट भारतामध्ये, प्लेस ऑफ सप्लाय भारतामध्ये. मग आता OIDR सर्व्हिसला गेलं जातात जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल रिसिपियंट तर फॉरवर्ड चार्जमध्ये टाकलं. त्यामुळे डिपेंड आहे की फॉरवर्ड चार्ज लागेल का दिवस चार्ज लागेल. पण इथे आपण एवढंच बघतोय इंटरस्टेट सप्लाय आहे म्हणजे IGST लागेल. आणि पासवर्ड. आता जसं एखादं राज्य आहे त्या राज्यामध्ये एक इंडस्ट्रियल एरिया असतो आणि त्याला सेजच्या कायद्याप्रमाणे तो एरिया ऑपरेट होतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता स्पेशल इकॉनॉमिक झोन आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्येच आहे एखादा स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस होईल किंवा दोन्ही होईल वेन द सप्लायर इज लोकेटेड इन इंडिया अँड द प्लेस ऑफ सप्लाय इज आउटसाइड इंडिया. हे एक्सपोर्ट झालं. याला आपण सेक्शन 16 मध्ये बघितलंय. सेक्शन 16 ना इकडे IGST ॲक्टमध्ये झिरो रेट सप्लाय, हा झिरो रेट सप्लाय. दुसरं टू ऑर बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर ऑर अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस बोथ आणि सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर ऑर स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. हा झिरो रेट सप्लाय. जर याच्यामध्ये सेजमधनं सेजच्या बाहेर आणि सेजच्या बाहेरनं सेजमध्ये सप्लाय झाला सेज युनिटला किंवा सेज डेव्हलपरला तर तो इंटरस्टेट सप्लाय असेल. आहे तो महाराष्ट्रामध्येच, लक्षात घ्या. आहे पण दिलं इकडे. आता जर इथे दिलेलं आहे की शॅल बी ट्रीटेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इन द इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स म्हणजे याच्यावरती IGST यायला पाहिजे. जर बॉन्ड किंवा LUT नसेल तर IGST भरायला लागेल. रिफंडच्या प्रोविजनप्रमाणे रिफंड मिळेल त्याचा, पण टॅक्स कुठला लागेल IGST. तो का लागेल, कारण की तो इंटरस्टेट सप्लायमध्ये येतो. सेक्शन 7 सबसेक्शन 5 IGST ॲक्ट. In the taxable territory, supply of goods or services are both in the taxable territory not being an intrastate supply and not covered elsewhere in this section. याचा अर्थ काय होतो की इंट्रास्टेट सप्लाय म्हणून जर का सेक्शन 8 मध्ये दिलाय इंट्रास्टेट सप्लाय, त्यात जर का तो कव्हर होत नसेल, त्यात जर तो येत नसेल आणि आणखीन कुठे या सेक्शनमध्ये डिफाईन केला नसेल तर तो इंटरस्टेट सप्लाय असेल. जिकडे तुम्हाला ठरवता येत नाही, डिटरमाइन करता येत नाही की हा सप्लाय एखादा ऍक्टिव्हिटी आहे ती इंटर आहे का इंटर आहे, तेव्हा ती इंटर घ्या. Export of goods means its grammatical variations and cognate expressions means taking goods out of India to a place आणि एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस जे असेल त्याची डेफिनेशन आणखीन लेंथ आहे कशा वगैरे. वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया, सप्लायर भारतामध्ये, रिसिपियंट ऑफ सर्व्हिस लोकेटेड आउटसाइड इंडिया, the place of supply of service is outside India, the payment of such service has been received by the supplier of service in convertible foreign exchange or in Indian rupees where permitted by the RBI. नेपाळ भूतानशी जो भारताचा व्यवहार होतो तिकडे समजा इंडियन रुपीज चालत असतील तर ते RBI परमिट करेल. बाकी कंट्री करता कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज पाहिजे. म्हणजे ह्या पहिल्या 2 कंडिशन ज्या आहेत की सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया, रेसिपियंट भारताबाहेर, पेमेंट कसं मिळत आहे त्यालाही महत्त्व आहे, प्लेस ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस आउटसाइड इंडिया. म्हणजे हे 2 जे आहेत रेसिपियंट आणि प्लेस ऑफ सप्लाय हे भारताबाहेर पाहिजे. सप्लायर भारतामध्ये पाहिजे, पेमेंट कसं आलं पाहिजे हे आहे. आणि द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड द रेसिपियंट ऑफ सर्व्हिस आर नॉट मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन इन अकॉर्डिंग विथ द एक्सप्लेनेशन 1 in section 8. डिस्टिंक्ट पर्सन रे एक्सप्लेनेशन असा का बने. आता बघायचं आहे इंट्रास्टेट सप्लाय. इंट्रास्टेट सप्लायमध्ये हा सेक्शन 8 आहे. आता आपण जे बघितलं की डिस्टिंक्ट पर्सन एक्सप्लेनेशन 1 ते याद दिलेलं आहे.
Interstate supply subject to the provision of section 10, supply of goods where the location of the supplier and the place of supply of goods are in the same state. LOS आणि POS एकाच स्टेटमध्ये किंवा एकाच युनियन टेरिटरीमध्ये असले पाहिजे. आहेत त्याला ट्रीट त्याला होईल इंटरस्टेट सप्लाय आणि टॅक्स येईल CGST AGST. प्रोव्हाइडेड दॅट द फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड्स शॅल नॉट बी ट्रीटेड. आणि जसं आपण बघितलं की अंधेरीमध्ये सेज एरिया आहे, मग या वरती दिलं आहे याप्रमाणे काय होईल, अंधेरीमध्ये सप्लाय करायचं आहे, सेज एरियामध्ये सप्लाय करायचं आहे. सेक्शन 7 सांगतो की तो इंटरस्टेट सप्लाय आणि सेक्शन 8 सांगतो की जर का सेम स्टेट आहे म्हणून खाली दिलं आहे की प्रोव्हाइडेड फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड्स शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज इंटरस्टेट सप्लाय, नेमली जर सप्लाय ऑफ गुड्स टू और बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन और डेव्हलपर किंवा युनिट ते क्लॅश होणार नाही 7 आणि 8ला सेक्शन. म्हणून त्यांनी दिलं आहे की सेम स्टेटला आहे पण जो जे ट्रान्झॅक्शन आहे सप्लायर आणि रिसिपियंट हे जर सेजच्या बाहेर आणि सेजमध्ये असतील तर मग तो इंटरस्टेट सप्लाय होणार नाही, कारण तो इंटरमध्ये तिकडे डिफाईन केला आहे. तसंच गुड्स इम्पोर्टेड इन टू इंडिया टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे अक्रॉस द कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया आणि सप्लायर मेड टू सप्लाय इज मेड टू अ टुरिस्ट रेफर टू इट सेक्शन 15. हे जे आहे हे इंटरस्टेट सप्लायमध्ये येतं, त्यामुळे हे इंटरमध्ये येणार नाही. ऑल्दो ते सेम स्टेटमध्ये LOS आणि POS जरी असतील तरी ते इंटरमध्ये जातील, ते इंटरमध्ये येणार नाही. सेम सर्व्हिसचं पण दिलं आहे, सेम स्टेट सेम टेरिटरी. आणि सेक्शन 12मध्ये सर्व्हिसेससाठी वेगळी तरतूद केलेली आहे, तिथे प्लेस ऑफ सप्लाय त्याप्रमाणे येईल. एकदा हे आपलं क्लिअर झालं सगळं आणि पाण्यामधला सप्लाय असेल, सप्लाय इज इन टेरिटोरियल वॉटर्स आज असेल, where the location of the supplier in the territorial water, where the location of the supplier is in the territorial water. आता पाण्यामध्ये बोटी असतात, तिकडे काय गुड्स प्रोव्हाइड करत असतील, काय काय मोठ्या बोटी असतात त्या किनाऱ्यापर्यंत येतच नाही. लोकेशन ऑफ सच सप्लायर, where the place of supply is in the territorial water, the place of supply shall for the purpose of this act deemed to be मानलं जाईल in the coastal state or union territory where the nearest point of the appropriate baseline is located. आता आपण बघतोय का प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय सेक्शन 9 प्रमाणे suppose a person A supplies container of waters to a hotel situated at the Arabian Sea near Goa. In that case, the place of supply is Goa. आणि ते गोव्याच्या जवळ आहे. सब्जेक्ट टू सेक्शन 10. आता सेक्शन 10 मध्ये काय अशी वेगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत की ज्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय तिथल्या प्रोजेक्टमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सप्लाय इनवर्स मुवमेंट ऑफ गुड्स हा एक ऑप्शन दिला आहे. सप्लाय इनवर्स मुवमेंट ऑफ गुड्स आपण हे बघितलं होतं सेक्शन 1 म्हणजे जेव्हा इन्व्हॉइस बनवतो आपण इथे पण असं आलं होतं की रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. आणि इथे मुवमेंट ऑफ गुड्स शब्द इथे आला. जर मुवमेंट ऑफ गुड्स आहे तर रिमूव्हल ऑफ गुड्स होण्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू कर. आता तो इन्व्हॉइस इश्यू करतोय ज्यावेळेस
त्यावेळेस इंटरस्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय हे बघून त्याप्रमाणे त्याला जे लेवी करायची आहे ती जीएसटी आहे. ठीक आहे असेल. आता इथे मुवमेंट ऑफ गुड्सचा विषय जो येतो सेक्शन 10 मध्ये IGST ॲक्टमध्ये, इथे काय दिलंय की जस्ट प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स. आता हे आपण सेक्शन 10 कधी बघायचं की याच्यामध्ये सेक्शन 10 जो आहे हा डोमेस्टिक सप्लायबद्दल बोलतो. म्हणजे गुड्सचं मुवमेंट आहे हे विदिन द इंडियाच आहे ना, तर हे बघायचं. जर भारताबाहेर गुड्स जात असतील, एक्सपोर्ट होत असतील, तर त्याकरता हे नाही. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड. इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही आहे ना, डोमेस्टिक सप्लाय आहे. तेव्हा हे बघा, वेदर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स, येस आहे. वेदर बाय द सप्लायर और द रिसिपियंट और बाय एनी अदर पर्सन. आपण जेव्हा इथे बघितलं होतं, जेव्हा रिमूव्हल ऑफ गुड्स आपण बघितलं होतं, तेव्हा ह्याच्या डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे रिमूव्हल ऑफ गुड्सच्या. रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द सप्लायर. सप्लायर स्वतः रिमूव्हल करेल, गुड्स घेऊन जाईल रिसिपियंटकडे, किंवा मग रिसिपियंट येईल कलेक्टेड बाय द कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट, किंवा तो त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह एनी अदर पर्सन त्याच्या थ्रू ते गुड्स घेऊन. इथे मुवमेंट ऑफ गुड्स आहे, बरोबर आहे. आता मुवमेंट ऑफ गुड्स जसं इथे घेतलं आहे तसंच डिलिव्हरी ऑफ गुड्स मेकिंग अवेलेबल देअर ऑफ बाय द रिसिपियंट अदर केस पण घेतलं आहे. दोन्ही केस इथे कव्हर केलं आहे. आता इथे काय आहे, मुवमेंट ऑफ गुड्स आहे वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स whether by the supplier or the recipient or any other person. The place of supply of such goods shall be the location of the goods at the time at which the movement of goods terminates for delivery to the recipient. Recipient साठी डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली. आता इथे सप्लायर आहे गुजरातमध्ये आणि रिसिपियंट आहे उत्तर प्रदेशमध्ये. लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स इज, आता हे डिफाईन केलेलं नाही, लोकेशन ऑफ सप्लायर डिफाईन केलेलं नाही आहे, पण डिफाईन काय केलं आहे, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केलं आहे. म्हणजे प्लेस ऑफ बिझनेस जिकडे असेल तिकडनं जर गुड्सचं मुवमेंट होईल तर ए विल बनलं, जर अमाऊंट गुड्सची मोठी असेल ए विल बनेल. राज्याबाहेर गुड्स पाठवायचे आहेत तर 50,000 लिमिट आहे. म्हणजे तिथे काय होईल, ऑटोमॅटिक लोकेशन ऑफ सप्लायर कळतं प्लेस ऑफ बिझनेसमुळे. प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे अ प्लेस वेअर द प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअर हाऊस, गोडाऊन और एनी अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स सप्लाईज और रिसीव. आता जर एखादी फॅक्टरी असेल तिकडे प्रोडक्शन होत असेल, मॅन्युफॅक्चरिंग होत असेल, तिकडनं ते गुड्स नंतर त्यांच्या वेअरहाऊसमध्ये ठेवत असतील किंवा गोडाऊनमध्ये ठेवत असतील, किंवा कुठलं त्यांनी आणखी वेगळं ठिकाण वेअरहाऊस भाड्याने घेतात तिकडे ठेवत असतील, आणि मग तिकडून ते गुड्स पुढे पाठवत असतील. रॉ मटेरियल पण गोडाऊनला येतं, वेअरहाऊसला येतं, किंवा जिकडे गुड्स स्टोअर तिकडे येतं, मग तिकडनंच ती मुवमेंट होणार. त्यामुळे त्यांना गरज वाटलेली आहे लॉ मेकरना की सप्लायर ऑफ गुड्स, लोकेशन ऑफ सप्लायर गुड्स हे डिफाईन करावं. ते प्लेस ऑफ बिझनेस जे असेल तिकडनं मिळू शकतं, त्यामुळे ते डिफाईन केलं असेल. आणखीन अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स इन बुक्स ऑफ अकाउंट आणि प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन इज एंगेज इन बिझनेस थ्रू अन एजंट बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड. ही सगळी ठिकाणं जी आहेत ही प्लेस ऑफ बिझनेसमधून येतात. तिकडनं गुड्सचं मुवमेंट होत आहे आणि टर्मिनेट कुठे होते. आता जिकडे टर्मिनेट होईल आता जेव्हा इन्व्हॉइस बनवलं जाईल तेव्हा विचारलं जाईल की ॲड्रेस काय, GST नंबर काय, हे सगळं टाकलं जाईल आणि इन्व्हॉइस बनवलं जाईल. आता मुवमेंट कोण करणार आहे, आयदर सप्लायर किंवा रिसिपियंट. आता इथे मुवमेंट बरोबर होते की नाही, टर्मिनेट कुठे होणार आहे हे बघण्याचं काम कोणाचं. ॲज पर लॉ सप्लायरचं पण नाही आणि रिसिपियंटचं पण नाही. मी सप्लायर आहे, मी माझ्याकडे आलात आणि सांगितलं की हाय गुड्स पाहिजे, सगळं आपलं रेट ठरला, सगळ्या गोष्टी ठरल्या, सगळ्या टर्म्स कंडिशन मॅच झाल्या, आपण व्यवहार करायला ठरवलं, इन्व्हॉइस बनवला कायद्याप्रमाणे. तुम्ही सांगितलं तुमचा ॲड्रेस या उत्तर प्रदेशमधला आहे आणि तुम्ही उत्तर प्रदेशला गुड्स नेण्या अगोदर मध्ये कुठे गुड्स ते उतरवले आणि विकले, विथ रिस्पॉन्सिबल.
म्हणजे हे सप्लायरचं काम नाही आहे ना. जर सप्लायर स्वतः गुड्स घेऊन जातो आणि जर कायद्यात तरतूद अशी केली की सप्लायरनी लक्षात ठेवण्याची गरज आहे ते गुड्स तिथे पोहोचले की नाही पोहोचले, जो ॲड्रेस टाकला आहे तिथे ते गुड्स, माझं काम बिझनेस करणं आहे. अशा प्रकारे जासूसी करणं ते बिझनेसमॅनचं काम नाही. जे रिसिपियंटनी सांगितलं तो ॲड्रेस दिला, त्याला माल दिला, त्याने ठिकाणी पैसे घेतले, विषय संपला ना. जर सप्लायरला जबाबदारी आहे की हां मी जी कॉस्ट घेतोय ती ट्रान्सपोर्टेशन चार्जेस सकट घेतोय, मग सप्लायर रिस्पॉन्सिबल आहे की हे गुड्स त्यांनी तिथे पोहोचवले की नाही पोहोचवले. पण जर सप्लायर तिकडे त्या तरतुदीप्रमाणे डिलिव्हरी सप्लायरच केली पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, मग डिलिव्हरी सप्लायर करेल, रिसिपियंट स्वतः घेऊन जाईल, दोघांचाही रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो घेऊन जाईल. तसंच दुसऱ्या अजून काय होतं, एक कन्सेप्ट आहे एक्स फॅक्टरी सेल. तो फॅक्टरी आला, गुड्स घेऊन गेला, मुवमेंट ऑफ गुड्स तो करतो की नाही करतोय हे सप्लायर पाहणार नाही. दुसरं काय असतं, काउंटर सेल असतो. काउंटर सेल आणि समजा एक मीटिंग अनेक स्टेटमध्ये बिझनेस आहे आणि त्यांची एखादी मीटिंग मुंबईत ठेवली, ओके, 10-12 स्टेटमधनं त्या स्टेटचे जे कोण मॅनेजर असतील ते लोक मुंबईला आले. आता इन बिटवीन समजा एखादा लॅपटॉप खराब झाला रस्त्यामध्ये, तो काय करणार, त्याला काहीतरी लॅपटॉपची गरज आहे. कंपनी त्याला बोलली एक काम कर, तू आता मुंबईला गेलास तिकडे तुला बरेचसे चांगल्या कंपनीचे लॅपटॉप मिळतील, ते तू घे, कंपनीच्या नावाने बिल घे, तुला पेमेंट ऑनलाईन पाठवतो, तू खरेदी कर तिकडे. त्यांनी परचेस केला. आता तो ज्यावेळेस समजा विजय सेल्समॅनच गेला आणि त्यांनी तो लॅपटॉप परचेस केला, त्याला तो काउंटर सेल काय विचारेल की इनवॉइस कुठल्या नावाने बनवायचं, तर आपल्या कंपनीचं नाव देईल, GST नंबर देईल, बरोबर आहे ना. का आता इथे ह्याप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचा, काउंटर सेलला प्लेस ऑफ सप्लाय काय घेतो, बोला मी आता चाललोय, मीटिंग झाली का मी हे घेऊन जाईन कंपनीत आणि तो खरं म्हणजे तो कंपनी करता वापरणार आहे. पण त्याचा वापर जो होणार आहे तो समजा तो उत्तर प्रदेशमधला असेल तर त्याचा वापर उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. मुवमेंट ऑफ गुड्स होणारच आहे, पण मुवमेंट ऑफ गुड्सवरती लक्ष कोणी ठेवायचं किंवा ते कसं डिसाईड होईल हे काही यात दिलेलं नाही. मुवमेंट ऑफ गुड्स आहे त्याचं उत्तर यस आहे, जनरली आहे. आपल्याकडे इथे कसं होतं टॅक्स इनवॉइसमध्ये की स्पेसिफिकली कव्हर केलं होतं की मुवमेंट ऑफ गुड्स आणि अदर केस. इथे अदर केसचा विचार केला गेलेला नाही आहे, जो करणं गरजेचं होतं की म्हणजे एक परफेक्टली मुवमेंट आहे किंवा दुसरा मुवमेंट करणार असं रेसिपियंटनी सांगितलंय, असे काही काही दिलेलं नाही. थोडी तिकडे देण्याची गरज होती, कारण की प्रॉब्लेम असा होतो की जर का आपण वर्ड टू वर्ड हे इंटरप्रेट केलं तर याचा अर्थ होतो की काउंटर सेल आहे, मुवमेंट अँड रेट लावा CGST AGST, मग त्याला क्रेडिट मिळणार नाही. आणि नॉर्मली आपण काय बघतो की GST हा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. गुड सर्व्हिस कन्झम्पशन कुठे होणार आहे, कन्झम्पशन ही काय महाराष्ट्रामध्ये होणार नाही, तर मुंबईला आला तर महाराष्ट्रात काय होणार नाही आहे, याचं कन्झम्पशन तो ज्या स्टेटमध्ये आहे तिकडेच होणार आहे. म्हणजे लॉजिकली त्याला IGST इंटरस्टेट सप्लाय द्यायला पाहिजे. आणि तरतूद हिच्यामध्ये ह्या प्रकारे क्लिअरिटी नाही आहे. तर हा एक इश्यू, हा सेक्शन जो कोण शिकवतो त्याला हा इश्यू एक दिसतो यामध्ये की काय करायचं याचं. एक्स फॅक्टरी सेल म्हणजे हे जसं मुवमेंट होणार आहे तसं एक एखादा व्यक्ती ओपनली आला, गुड्स आहेत का मला पाहिजेत, एक्स फॅक्टरी सेल आहे तो घेऊन जाणार आहे, फॅक्टरी बनतं तिकडनं घेऊन जाईल. एक कसं आहे बघा, फॅक्टरीमध्ये तुम्ही एक प्रॉडक्ट बनवता, समजा एम प्रॉडक्ट बनवता, मी तुम्हाला ऑर्डर करतो, परचेस ऑर्डर देतो, तुम्ही गुड्स बनवता, यात तुम्हाला माहिती आहे की कम्युनिकेशन कुठनं होते, ते UPतनं होते आणि तुम्ही समजा गुजरातला आहात तिथे होते, हे दोघांना माहिती आहे की हे गुड्स कुठे जाऊ शकतात. पण जेव्हा एक्स फॅक्टरी सेल आहे, एखादा व्यक्ती असे डायरेक्टली येतो की तुमच्याकडे गुड्स मिळतात, मला हे हवेत, हे द्या, हा एक्स फॅक्टरी सेल झाला. सेम काउंटर सेल आहे, काउंटर सेलला दुकान उघडून बसत कोण येऊ शकतो. इथे फक्त मुवमेंट ऑफ गुड्स अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल की पहिले त्यांचं ॲग्रीमेंट होईल, मग ते परचेस ऑर्डर देतील आणि मग ते गुड्सची मुवमेंट होईल. ह्या 3 केस यात विचारात घेतल्या गेलेल्या नाही, फक्त एकच केस इथे प्रकर्षाने विचारात घेतली आहे. जसे टॅक्स इनवॉइसला दोन्ही केस घेतल्या होत्या विचारामध्ये, तशा इथे घेतलेल्या नाही. एक मुवमेंट ऑफ गुड्स स्पेसिफिकली क्लिअरली होणार आहे, दुसरा मुवमेंट ऑफ गुड्स वेगळ्या प्रकारे होणार आहे. डिलिव्हरी ऑफ गुड्स आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स आहे हा शब्द दिला इकडे, किंवा मेकिंग अवेलेबल. डिलिव्हरी ऑफ गुड्स, गुड्सची डिलिव्हरी केली, पण ती डिलिव्हरी ॲक्च्युअली गुड्स जाणार कुठे आहेत,
ते वेगळ्या राज्यामध्येच जाणार आहे. कन्झम्पशन हे वेगळ्या राज्यामध्येच होणार आहे. टाइम बिंग आता तो मीटिंग पुरता इथे आलाय मुंबईला, वापरेल नाही, परत तिकडे जाणार आहे. तिकडे त्याचं ॲक्च्युअलमध्ये बिझनेस आहे. आलं लक्षात? George Electronics in Mumbai, Maharashtra supplies 20 computers to Manoj Electronics in Ahmedabad, Gujarat. Location of supplier Mumbai आणि प्लेस ऑफ सप्लाय अहमदाबाद इन गुजरात. इथे काय होणार आहे, सप्लायर ते 20 कम्प्युटर्स घेऊन जाईल गुजरातला, किंवा रेसिपियंट मुंबईला येईल, 20 कम्प्युटर घेईल आणि ते घेऊन जाईल. मुवमेंट ऑफ गुड्स तिथे होत आहे, अशा अर्थी आपण हे इंटरप्रेट करतो. हा सप्लाय होईल इंटरेस्टेड आणि त्याच्यावरती येईल IST. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर फॅक्टरी फ्रॉम वेअर गुड्स रिमूव्ड ओरिसा. टर्मिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ डिलिव्हरी आसाम. प्लेस ऑफ सप्लाय आसाम, IST लागेल. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर आसाम. टर्मिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ आसाम सेम स्टेटमध्ये आहे, मग इथे काय येईल, CGST IST. मुवमेंट ऑफ गुड्स बाय रेसिपियंट केरला आणि मुवमेंट टर्मिनेट होते गोवा, IST पेबल ॲट केरला. IST पेबल ॲट केरला आणि प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, गोवा येईल. आता थोडं वेगळ्या प्रकारचं बघा कसं आहे. आता तुम्हाला कळलं एकदा की एक A आहे, एक B आहे, दोनच पार्टी, ओके, आणि तिसरा इकडे आता A आणि B आहे. गुड्स जे आहेत त्याची ऑर्डर केली Bनी A कडे, ओके. आता इथे तुम्ही बघाल रेसिपियंट कोण आहे, B आहे. A साठी रेसिपियंट कोण आहे, B आहे. पण B काय सांगतो A ला की तू गुड्स आहेत ना माझ्या प्रिमायसेसमध्ये, माझ्या बिझनेस प्लेसमध्ये पाठवू नको, तू ते C कडे डिलिव्हर कर. याला म्हणतात बिल टू आणि शिप टू मॉडेल. म्हणजे A बिल करेल B ला आणि गुड्स शिप करेल C ला, ओके. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, आता आपण जे बघितलं त्याप्रमाणे. आता समजा इथे हे महाराष्ट्र आहे, हे महाराष्ट्र आहे, इथे गोवा आहे आणि इथे गुजरात आहे. रेसिपियंट आता याच्यावरती काय टॅक्स आहे. आता हे तीन वेगळ्या राज्यामध्ये पण असू शकतात, किंवा समजा हे असं आहे, इथे गोवा नाही आहे, हे मुंबईमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आणि B जो आहे हा पण महाराष्ट्रामध्ये, पण हा जो आहे हा समजा पुणेमध्ये, ओके. आता गुड्स कुठे गेले, महाराष्ट्राबाहेर गेले, गुजरातला गेले. तर तुम्हाला आता जे कळलं 10(1)A मध्ये, त्याप्रमाणे तुम्ही काय सांगाल की जर टर्मिनेट झालं 10(1)A काय सांगतो की डिलिव्हरी मुवमेंट ऑफ गुड्स आहे, ओके, आणि डिलिव्हरी कुठे होते, मुवमेंट ऑफ गुड्स प्रमाणे. वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स आहे, आणि whether by the supplier or the recipient or by any other person, the place of supply of such goods shall be location of the goods at the time at which movement of goods terminate. यामध्ये तिसरा व्यक्ती नाही. पण जर या प्रकारे एखाद्या ट्रान्झॅक्शन जर 3 व्यक्तीमधला असेल तर मग 10(1)A नाही बघायचं, ओके. 10(1)A नाही बघायचा, त्यावेळेस बघायला तुम्हाला 10(1)B. यात काय दिलंय, वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड,
इफ द गुड्स आर डिलिवर्ड टू अ रिसिपियंट और बाय एनी अदर पर्सन बाय द सप्लायर. सप्लायर करतोय ऑन द इन्स्ट्रक्शन ऑफ अ थर्ड पर्सन म्हणजे ओरिजिनल बायर. आता इथे आपण जे बघतोय इकडे हा जो बी आहे, हा जो आहे ए आणि बी मधला व्यवहार आहे. हा याला सांगतो की तू तिकडे पाठव, सीला पाठव. अशा केसमध्ये ह्या केसमध्ये ही प्रोव्हिजन बघायची. 3 पार्टीज असतील तर यामध्ये बघायचं बिफोर और ड्युरिंग मुवमेंट ऑफ गुड्स whether or not there is a transfer of document, it is deemed that the third person has received the goods and the place of supply is the principal place of business of such third person. आता ह्या केसमध्ये ह्या दोघांमध्ये व्यवहार सुरू झाला आणि सांगितलं तू तिथे पाठव. तर ॲक्च्युअलमध्ये गुड्स ह्याला मिळत आहेत ना, ह्याला गुड्स मिळत आहेत, पण ह्याला गुड्स सप्लायर हा आहे, ह्याला मिळत आहेत. ह्या केसमध्ये हा थर्ड पर्सन आहे. ह्या थर्ड पर्सननी ते गुड्स रिसिव्ह केले असं मानलेलं आहे. आणि इथे CGST आणि AGST असंच येईल. आता हे कसं आहे बघा, जर ॲक्च्युली मुंबईपासून गुजरात जवळ आहे. आता हे जर का मुंबईवरून पुण्याला गुड्स न्यायचे आणि पुण्यावरून परत गुजरातला न्यायचे, तर मुंबईवरून त्यांना यायला लागेल ना, परत करायला लागेल ना. आता या केसमध्ये असं मानलं जातं की ए कडनं बी कडे गुड्स गेले आणि मग ते बीनी सीला पाठवले. अशी जर घटना घडली तर ॲक्च्युअलमध्ये गुड्स एने जर बी कडनं घेतले असते तर टॅक्स कुठला आला असता, तो टॅक्स एने बीला लावायचा आणि सी काय एला पैसे देणार नाही. बरोबर आहे. हे जे ट्रान्झॅक्शन आहे बी आणि सी मधलं आहे, हे तुम्ही 10(1) प्रमाणे विचार करा. हे त्याप्रमाणे बघायचं की ॲक्च्युली गुड्स कुठे गेले, महाराष्ट्रामधनं गुजरातला गेले. मुवमेंट टर्मिनेट कुठे झाली, गुजरातला झाली. मग इथे IGST येईल आणि प्लेस ऑफ सप्लाय इथे गुजरात. बरोबर. आता अशा प्रकारची व्यवहार होत असल्या कारणाने त्याकरता वेगळी प्रोव्हिजन करावी लागली की तुम्ही याला काय ट्रीटमेंट द्याल. असं बोलू शकत नाही सरकार की तुम्ही माल त्यांच्याकडे गेलाच पाहिजे, त्यांनी घेतलाच पाहिजे आणि मग त्यांनी पाठवला पाहिजे. मग इथे मानलं गेलं की त्यांनी तो घेतला, त्यांच्याकडे तो गेला, मग जे होईल तेच तुम्ही टॅक्स घ्या ना. तुम्हाला जो टॅक्स मिळणार आहे तोच तुम्ही घ्या ना. तुम्ही व्यापाऱ्याला का असं कामाला लावता, डबल काम का करायला लावता, का त्याचा खर्च वाढवायला लावता. त्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे जे बिझनेस करणारे आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे बीनी सांगितलं एला तू पाठव सीला गुड्स, त्यांना चालतंय तर मग सरकारला का प्रॉब्लेम असावा. जर का खरोखर असे गुड्स पाठवले गेले असते तर जे टॅक्सेस लागले असते ते त्यांच्या इन्व्हॉइसवरती येतील अशी तरतूद करा. म्हणजे योग्य टॅक्स सरकारला मिळेल आणि योग्य प्रकारे बिझनेसमॅनला आपला बिझनेस करता येईल, दोघांची पण सोय होईल. त्यातनं ही तरतूद केली गेली, अशा प्रकारे तरतूद केली गेली. पण मग वाक्य रचना तिथे फार गुंतागुंतीचे होते, ती फक्त तुम्हाला समजून घ्यायला लागेल. ओके. आपण एक बघितलं बघा तिकडे की शेड्यूल 3 मध्ये की टायटल ऑफ गुड्स ट्रान्सफर केले. हायसिंगमध्ये गुड्स आहेत आणि ते गुड्स येत असताना टायटल ट्रान्सफर केलं. तसं ह्यात पण आयदर बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ गुड्स ऑफ टायटल, इथे पण असं गुड्स मुवमेंटमध्ये आहेत, गुड्स येत आहेत. आता ते गुड्स मला घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला सांगेन ते अधिकार घ्या, ते गुड्स तुम्ही ताब्यात घ्या. असंही त्यात होऊ शकतं. कारण की मुवमेंट ऑफ गुड्स जसं मुंबई पुणे नागपूरमध्ये होऊ शकतं तसं देशाच्या 3 स्टेटमध्ये पण होऊ शकतं. म्हणजे जे जॉग्राफिकल डिस्टन्स आहे किती मोठं असू शकतं व त्यामध्ये टायटल ऑफ ट्रान्सफर डॉक्युमेंटचं होणं हे पण होतं. किती टक्के होतं हा विषय नाही. जर तसं होत असेल काही प्रमाणात तर तशी तरतूद लॉ मेकरना करायला पाहिजे. त्यामुळे मग त्यामध्ये मुवमेंट ऑफ गुड्स बिफोर और ड्युरिंग द मुवमेंट ऑफ गुड्स आयदर बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स और अदरवाईज. टायटल ट्रान्सफर होईल किंवा होणार नाही. टायटल ट्रान्सफर झाले की त्यामध्ये आणखीन पार्टी इन्व्हॉल्व होतील, मग आणखीन गुंतागुंत वाढेल. तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की 10(2) केव्हा बघायचा आणि 10(1)(b) केव्हा बघायचा आणि 10(1)(a) केव्हा बघायचा, एवढंच.
खाली एक्झाम्पल दिली. आता हे बघा, 3 महाराष्ट्र आणि कर्नाटक. आता इथे काय केलंय, गणेश ट्रेडर, मारुती ट्रेडर्स हे दोघं एका स्टेटमध्ये आणि कर्नाटका जो आहे प्राईम हार्डवेअर हा दुसऱ्या स्टेटमध्ये. आलं लक्षात. मग कोण कोणाला बिलिंग करेल, मग ते ट्रान्झॅक्शन काय आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन जरी केलं तरी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे असेल तर मग वेगवेगळ्या केसेस त्यामध्ये कव्हर केलं, याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. म्हणजे आता तुम्हाला जर कळलंय तर तुम्हाला व्यवस्थित ते लक्षात ठेवण्याकरता, पुढे तुम्ही काही काय केलं तुम्हाला आठवण्याकरता इथे व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल दिले. थर्ड पार्टी म्हणजे कोण, तुम्ही जेव्हा ते शब्द वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की या 3 पार्टी आहेत. मग या थर्ड पार्टी शब्द आलाय. थर्ड पर्सन म्हणजे कोण, where the goods are delivered by the supplier to a recipient or any other person on the direction of third person. पण थर्ड पर्सन कोण होतो यामध्ये. Document for title of goods are papers that represent the ownership of the goods and allow the transferee to take the delivery of the goods in his own right. आलं लक्षात. म्हणजे वरती जे काय दिलेलं आहे त्यातला अर्थ कळावा म्हणून प्रॉपर एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे. सप्लायर, रेसिपियंट, डिलिव्हरी ऑफ गुड्स. ओके. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये थर्ड पर्सन ॲक्च्युअल बायर ऑर्डर टू डिलिव्हर द गुड्स. प्लेस ऑफ सप्लाय इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ थर्ड पर्सन. बिल टू, शिप टू याला म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल, आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये काय, इन दिस एक्झाम्पल on the instructions from Maruti Traders, Ganesh Trader ships the aluminum ladders to Prime Hardware located in Canada. ह्या दोघांमधला व्यवहार आहे आणि डिलिव्हरी त्यांनी करायला सांगितली की इकडे करा. डिलिव्हरी इथे होणार आहे पण बिलिंग, ऑर्डर डिलिव्हरी ह्या दोघांमधला व्यवहार आहे. इथे प्लेस ऑफ सप्लाय याच्याकरता CGST AGST या प्रकारे बिलिंग होईल. हा याला बिलिंग करणार आहे, तो IGST करेल. हे खूप गुंतागुंतीचं आहे, तुम्ही संपूर्ण हे वाचणं गरजेचं आहे, तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होईल. हे बघा ऍक्च्युली ह्या जो आहे ह्या दोघांमध्ये काय होईल, जे गुड्स मारुती ट्रेडर्स गुड्स मागवतो पण त्याला सांगतो की गुड्स माझ्याकडे पाठवू नको, ते तू कर्नाटकामध्ये पाठव. ओके. आता हा जो आहे हा याच्याकडनं गुड्स घेतो, हा याला बिल करेल आणि ह्याला पेमेंटही मिळेल ह्याच्याकडनं. गुड्स गेले इथे, ह्याला गुड्स मिळाले ॲक्च्युअलमध्ये, हा पेमेंट कोणाला करेल, मारुती ट्रेडर्स याला बिलिंग करेल. तर मारुती ट्रेडर्स जेव्हा बिलिंग करेल तेव्हा त्याला IGSTचं बिलिंग पेमेंट तिथे IGST म्हणून लावायचं. ह्याच्या बघा ह्या दोघांमधला व्यवहार जो आहे तो वेगळा आहे आणि ह्याचा आणि ह्याचा व्यवहार जो आहे तो वेगळा आहे. आता जर का हे गणेश ट्रेडर्स कडनं ह्यांनी ॲक्च्युली गुड्स घेतले असते तर टॅक्स कुठला आला असता, मोमेंट ऑफ गुड्स कुठे झाले असते, विदिन महाराष्ट्रात झाले असते, म्हणजे CGST AGST आला असता. पण ॲक्च्युली फिजिकली गुड्स महाराष्ट्राबाहेर गेले, पण हा व्यवहार 3 पार्टींमधला आहे. तर त्यात ही स्पेसिफिकली प्रोव्हिजन आहे
की तुम्ही जर थर्ड पार्टीला गुड्स पाठवत असाल, थर्ड पार्टी इन्व्हॉल्व असेल, तर कशा प्रकारे तो टीम म्हणजे मानला जाईल की तो व्यवहार इंटर आहे का इंटर. मग त्याप्रमाणे कशी प्रयोजन केली की ॲक्च्युअलमध्ये गुड्स हा रिसिव्ह करणार नाही. समजा हे असं असतं की आता इथे समजा एक हद्द संपते महाराष्ट्राची आणि इकडे पुढे गुड्स पाठवायचे. इथे कसं आहे, हे गुड्स इथे येऊन पुढे गेले. समजा उलटं असतं की इथे मारुती नाही आहे, इकडे गणेश आहे आणि इकडे मारुती आहे, असं आहे. आता हा ऑर्डर करतो, हा ह्याला ऑर्डर करतो की ते गुड्स पुढे पाठवायचे. तर हा परत गुड्स ते मागे आणणार आणि मागे आणून परत तेवढं करणार. असं प्रॅक्टिकली होत नाही ना. लक्षात घ्या, जिकडे महाराष्ट्र संपतो पुढे गुजरात सुरू होतो. आणि जर तुम्ही नागपूरवरून गुड्स समजा ऑर्डर कराल, एक नागपूरवरनं समजा तुम्हाला माहिती आहे ना कुठे मुंबईच्या पुढेच गुजरात सुरू होतं आणि नागपूर एकदम वेगळ्या टोकाला आहे. आता नागपूरवरून जर का ॲक्च्युली मुंबईमध्ये गुड्स आहे आणि ते पाठवायचे गुजरातमध्ये, सुरतमध्ये. ओके, तर मुंबईवरून सुरतला जाणं हे डिस्टन्स किती आहे आणि नागपूरवरून सुरतला जाणं हे डिस्टन्स किती आहे. मग असं प्रॅक्टिकली कोण असं करेल का की मुंबईवरून गुड्स नागपूरला घेऊन जा आणि मग नागपूरवरून सुरतला पाठवा. जर आता ऑर्डर समजा सुरतवरून मिळाली ह्या नागपूरच्या व्यापाराला, पण ॲक्च्युली गुड्स कुठे आहेत, मुंबईमध्ये आहेत, तर तो काय सांगेल मुंबईच्या सप्लायरला की तू गुड्स याला सुरतला पाठवून दे. आता जर का मुंबईवरून गुड्स सुरतला गेले, पैसे कोण देणार, पैसे मीच देईन ना. मी जर नागपूरला आहे मीच पैसे देईन, मग इथे ते गुड्स मी घेतल्याचं मानलं जाईल. ह्या मुंबईच्या सप्लायर काय करेल, या नागपूरच्या मी त्याचा रेसिपियंट आहे, तो मला CGST प्लस AGST हे लावूनच बिल देईल. म्हणजे इथे असं मानलं जातं की हे गुड्स जरी सुरतला गेले असले तरी सांगणारा कोण आहे, नागपूरचा व्यापारी आहे. मग त्याला ते गुड्स मिळाले असं समजून इकडे CGST येईल आणि हा जो सुरतचा व्यापारी आहे त्यांनी कोणाला ऑर्डर दिले, हा त्याला बिल करेल, हा त्याला पेमेंट करेल. मग ह्या केसमध्ये IGST येणार आहे. एवढंच आहे, एवढंच. फक्त याला 3 पार्टी आल्यामुळे वेगळी प्रोविजन करायला लागली, कोणी कोणाला काय बिल करायचं. हे स्टेट फॉरवर्ड मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. असे व्यवहार जर होत असतील तर तशी तरतूद नाव वगैरे करायला लागेल. त्यात नाही केलंय आणि ते सरळ असतं तर मग ते वेगळा सेक्शन करून त्यात प्रोविजन करण्याची गरज पडली नसती ना. जो डिफॉल्ट रूल आहे, सेम स्टेट आहे डिफरंट स्टेट आहे, लावून टाका तिकडे त्याप्रमाणे IGST CGST GST वेगळं आहे ना. त्यामुळे मग तसं वेगळंच येईल. तुम्हाला जे वाटतंय त्याच्या अपोजिट जात आहे, कारण की डिफॉल्ट रूल लागत नाही ना इकडे. डिफॉल्ट रूल लावायचा नाहीये म्हणून तर वेगळी तरतूद केली आहे. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ते वाचा, मग तुम्हाला त्या वर्डिंगप्रमाणे त्याचा अर्थ कळेल, थर्ड पार्टी कोण आहे हे कळेल आणि कशा प्रकारे बिलिंग होतं हे कळेल. थोडा वेळ घ्यायला लागेल आणि जेव्हा मी बोलतोय ना तुम्हाला फक्त आयडिया दिली आहे मी, काहीतरी वेगळं आहे, ते काहीतरी वेगळं आहे ते तुम्हाला समजून घ्यायला लागेल स्वतःहून, तेव्हाच तुम्हाला कळेल. थोडा तुम्ही वेळ द्या करता. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स वेअर द सप्लाय डज नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स. मुवमेंट नाही गुड्सची, ते मुवमेंटच नाही. वेदर बाय द सप्लायर ऑर द रेसिपियंट. गुड्स जिकडे आहेत तिकडेच परचेस केले, गुड्सची ओनरशिप ट्रान्सफर केली. आता केवळ कसं आहे हे लक्षात घ्या की अशा प्रकारे काय मशिनरी इन्स्टॉल केलेली आहे. ती मशिनरी जो वापरतोय तो भाड्याने वापरत असेल आणि नंतर त्याने सांगितलं की ही मशिनरी मला परचेस करायची. ते मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे ना. पण हेच इव्हन बघितलं ना त्याच्यामध्ये इनवॉइसमध्ये की गुड्स जागेवरच आहेत, तिकडेच ते विकले गेले. मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रेसिपियंट. मग आता हे तेच सांगतात तिकडे की इथे प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, इथे प्लेस ऑफ सप्लाय काय असेल.
Rex car holds the registered place of business in Chennai, Tamil Nadu. It opens a showroom in Mysore, Karnataka. Rex car purchased a pre-installed generator at the premises from Rohan Generators in Mysore, Karnataka. Here the location of supplier is Mysore, Karnataka. The supply of generator does not require its movement. Hence the place of supply is Mysore, Karnataka. This is an intrastate supply and taxes applicable are C60. आता याच्यामध्ये कसं होतं की एखादा व्यक्ती आता एक माझ्याकडे प्रॅक्टिकली केस झाली एकाने सांगितलं मला थोडंसं सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग करून द्या आणि एक मला बिल कसं बनवायचं हे दाखव. तर म्हटलं मग ती पार्टी बनवा त्याचा GST नंबर टाका. आता ही घटना आहे महाराष्ट्रामधली समजा पनवेलमधली. त्यांनी GST नंबर त्याच्याकडे जो होता तो वेगळ्या स्टेटचा होता. तर हा नंबर आहे तर हा नंबर नसेल हाच नंबर दिला आहे मला आणि गुड्स पाठवायचेच कुठे पण त्यांनी एक ॲड्रेस दिला मुंबईतला की इथे गुड्स पाठवायचे. तर मग इथे मुवमेंट ऑफ गुड्स दरम्यान टू डिलिव्हरी करतोय तर इकडे म्हटलं IGST येऊ शकत नाही. CGST HGST येणार. मुवमेंट ऑफ गुड्स आहे ते गुड्स तू करतोय तेव्हा गुड्स इकडे उपलब्ध करून दिले जात आहेत या दोन्ही सेक्शनप्रमाणे CGST HGSTच येणार आहे. त्यांना विचार की तुमचा महाराष्ट्रातला ॲड्रेस आहे का. त्यांनी विचारलं त्यांनी लगेच त्याला नंबर पाठवला महाराष्ट्राचा. तर या केसमध्ये जर ते शोरूम ओपन करतायत रेक्स कार्स रजिस्टर प्लेस चेन्नई तामिळनाडूमध्ये आहे आणि जर ते कर्नाटकामध्ये आपलं काय शोरूम चालू करत असतील तर त्यांना डेफिनेटली ते नंबर घ्यावा लागेल. ते नंबर घेतील पण जो सप्लायर आहे त्याच्याकडे ती मशिनरी आहे तो काय करेल तो जे गुड देतोय ते जागेवर देतोय. त्याच्याकरता एवढंच आहे की ऑलवेज CGST HGST लावायचं बस. रिसिपियंटकडे जर का महाराष्ट्राचा नंबर असेल तर असेल नंबर कुठला पण असो सप्लायरचं काम एवढंच आहे गुड जे जागेवर दिले इंट्रास्टेट सप्लाय CGST HGST प्लेस ऑफ सप्लाय तोच येईल जिकडे गुड दिले. मग रिसिपियंटकडे कुठला नंबर आहे आणि काय आहे हे सप्लायर नाही बघणार. जर रिसिपियंटला जर का याचा क्रेडिट पाहिजे असेल तर त्यांनी त्या जागेवर तो बिझनेस करणार आहे. म्हणजे ह्यांनी जर का ती जागा घेतलेली आहे आणि ते ती मशिनरी पण घेत आहेत तर त्यांनी अगोदर नंबर काढला पाहिजे आणि मग तो व्यवहार केला पाहिजे तर त्यांना क्रेडिट मिळेल. अदरवाईज क्रेडिट मिळणार नाही. त्यांच्या तमिळनाडूच्या नंबरवरती कर्नाटकामधनं क्रेडिट मिळणार नाही. हे कसं आहे इन्व्हॉइस कोण बनवतो सप्लायर टॅक्स कोण कलेक्ट करतो सप्लायर त्याला टॅक्स जमा करायचा आहे सरकारकडे. मग त्याच्याकरता हे उपयोगी आहे की आम्ही माझी जबाबदारी काय रिसिपियंट म्हणतो IGST लावून द्या मला क्रेडिट मिळेल म्हणून तो IGST लावू शकत नाही. त्यांनी चुकीचा टॅक्स कलेक्ट केला होईल. बऱ्याच वेळा असं होतं तर ही गुड्सची केस आहे. दुसरी सर्व्हिसची केस आहे. एक जागा आहे त्या जागेचा सर्वे करायचा आहे. दुधाची पार्टी त्यांना इथे सर्वे करायचा आहे. त्यांनी की सर्वे आम्हाला करून द्या. यांनी त्यांना चार्जेस सांगितले एक 10-15 रुपये चार्जेस सांगितले. फार काय मोठा टॅक्स लागत नव्हता पण यांनी बिल बनवलं. तर मी म्हटलं की त्यांचा नंबर कुठला आहे. जर सर्वे तुम्ही करता तर स्पेसिफिकली सेक्शन 12 सांगितलं आहे की सर्वे आहे कशावरती आहे इमूव्हेबल प्रॉपर्टीवर आहे. जमिनीविषयी सर्वे आहे वेल्डिंगविषयी सर्वे आहे. तर इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या विषयीचा सर्व्हिस असेल की आर्किटेक्ट सर्व्हिस सर्वे असं काही असेल तर मग म्हटलं तुला CGST HGST लावायला लागेल. त्यांचा IGST आहे त्यांना तो म्हणजे त्यांचा गुजरातचा नंबर आहे म्हणून त्यांना IGST तू देऊ शकत नाही कारण सेक्शन 12 त्याला स्पेसिफिकली सांगतो की तुला कुठल्या प्रकारचा सप्लायवरती कुठला टॅक्स लावायचा. मग ह्यांनी त्यांना सांगितलं की असं आहे. मग त्यांनी काय सांगितलं की तिकडे जे दिलेलं आहे ना ते लिहू नका तिकडे लिहा कन्सल्टन्सी सर्व्हिस. कन्सल्टन्सी सर्व्हिस कोणी कुठलाही घेऊ शकतो त्याला मग ती तरतूद अप्लिकेबल होत नाही. मग तो IGST लावता आला. लक्षात घ्या म्हणजे एखाद्या स्पेसिफिक ट्रान्झॅक्शनचा आहे तर तिकडे CGST HGST येईल का IGST येईल. जर गुड्सचा सप्लाय असेल सेक्शन 10 बघा ते ट्रान्झॅक्शन त्यामध्ये आहे का तर त्यामध्ये आहे तर त्याप्रमाणेच टॅक्स लावायला लागेल. आणि सेक्शन 12 सर्व्हिस जर असेल तर जो डिफॉल्ट रूल आहे आपला त्याप्रमाणे विचार करायचा आहे का वेगळा विचार करायचा हे विचारात घेऊन मग
तो सप्लाय इंट्रा आहे का इंटर आहे हे ठरतं. अदरवाईज काय होईल, हा चुकीचा टॅक्स लावेल, तो ITC घेईल आणि नंतर मग अडचणीमध्ये सप्लायर येईल की तुमचं ट्रान्झॅक्शन काय होतं आणि तुम्ही टॅक्स काय कलेक्ट केला आणि तुम्ही काय भरला, काय कलेक्ट केलं. लक्षात घ्या, याचं महत्त्व कळावं म्हणून मी सांगतो की अशा घटना घडत असतात. आणि मग जर सप्लायरने आपल्या क्लियंटकडनं ॲडवाईस घेतला तर तो प्रॉपर टॅक्स तिकडे लेवी करेल, कलेक्ट करेल आणि पे करेल. पण नाही घेतला, डिफॉल्ट नियम जो लागू आहे किंवा त्याला जे वाटतं आपल्या विचाराने तो करेल तर चुकू शकतो. कुठेही तुम्ही काही जेव्हा विचार करत असता तेव्हा तुम्ही कुठल्या तरतुदीप्रमाणे तो विचार पुढे सांगताय, नेताय, हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा सेक्शन आहे, हा रूल आहे, त्याप्रमाणे हे सांगितलं म्हणून हे असं आहे. तुम्ही तुमचं लॉजिक, तुमचा तर्क लावायचा नाही. कारण हे जे सेक्शन 10 किंवा 12 आहेत त्यामध्ये असं कुठलंही लॉजिक किंवा तर्क नाही. त्यांनी सांगितलं तसं तसं. आता तुम्हाला पटत म्हणून मी सांगितलं की ॲक्च्युली गुड तिकडे गेले असते, हे झालं असतं वगैरे, तुमच्या मनाला पटत नाही म्हणून तुम्ही स्ट्रगल करताय, मला परत विचारताय. ते दिलंय तेच आहे. मी मला म्हणून बोललो की वाचा आणि लक्षात ठेवा, तेवढंच आहे. ते म्हटलं असं आहे तर असंच आहे. त्याच्यामागे कुठलंही लॉजिक नाही, तर्क नाही. असं का केलं असेल याचं काही उत्तर नाही. न्यूटन प्रायव्हेट लिमिटेड, न्यू दिल्ली, has leased its machine, लीजवर दिली, cost 8 lakh to Gravity Private Limited, Noida, Uttar Pradesh, for production of goods on a monthly rent 35,000. After 12 months, Gravity Private Limited requested Newton Private Limited to sell the machine to it for 5 lakh, which is agreed to by Newton Private Limited. कळलं काय ट्रान्झॅक्शन? मशीन पहिले रेंटवर दिली 12 महिन्याकरता, त्याचं भाडं होतं 35,000 पर मंथ. नंतर सांगितलं आम्हाला ही मशीन विकायला हवी, त्याने सांगितलं मग 5 लाख रुपये. इन दिस केस देर विल बी नो मुवमेंट ऑफ गुड्स अँड द सेम विल बी सोल्ड ऑन ॲज इज वेअर इज बेसिस. तर द लोकेशन ऑफ द मशीन ॲट द टाइम ऑफ सच सेल विल बी द प्लेस ऑफ सप्लाय दॅट इज. म्हणजे हे न्यू दिल्ली आणि उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधलं हे ट्रान्झॅक्शन आहे. Gangadhar Limited, Mumbai, Maharashtra, opens a new branch office at Gurugram, Haryana. It purchased a building for office from Gajodhar Builders. आता बिल्डिंग परचेस केली, लँड बिल्डिंग, त्याच्यावर GST येतो का? शेड्यूल 3 प्रमाणे त्याच्यावर GST येणार नाही, बरोबर. इट ऑल्सो एंटर्स इन टू अ सेपरेट कॉन्ट्रॅक्ट विथ गजोदर बिल्डर्स फॉर परचेस ऑफ प्री इन्स्टॉल ऑफिस. काय दिलं? सेपरेट कॉन्ट्रॅक्ट, हे वेगळं, बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं आणि ऑफिसमध्ये जे फर्निचर आहे अँड फिक्सेस इन द बिल्डिंग, दो देअर विल बी नो GST लायबिलिटी ऑन परचेस ऑफ बिल्डिंग as sale of building is covered under Schedule 3 to CGST Act. Office furniture and fixture will be liable to GST since there is no movement of office furniture and fixture. The place of supply of such goods is their location at time of delivery. The recipient okay. आता गुड्स असेंबल आणि इन्स्टॉल होतात. गुड्स असेंबल आणि इन्स्टॉल कुठे केले? वेअर द गुड्स आर असेंबल्ड और इन्स्टॉल at site, the place of supply shall be the place of such installation or assembly. तर जर तुम्हाला असं कन्फ्युजन आलं की 10(1) मध्ये मुवमेंट ऑफ गुड्स आहे ओके आणि इन्स्टॉलेशन आहे, तर असेंब्ली इन्स्टॉलेशन असेल तर मग 10(1)D बघा, गुड्स कुठे इन्स्टॉल केले, कुठे असेंबल केले, प्लेस ऑफ सप्लाय ते आहे. एक गुड्सचा सप्लाय होतो आणि गुड्सवरती ॲन्सिलरी काय ते तिकडे घेऊन जा, इन्स्टॉल करा. आता घेऊन, दिस इज केस ऑफ कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स वेअर 2 सप्लाईज आर इन्वॉल्ड. एक गुड्स अँड ॲन्सिलरी सप्लाय ऑफ इन्स्टॉलेशन असेंब्ली सर्व्हिस. द प्रिन्सिपल सप्लाय इज सप्लाय ऑफ गुड्स विच आर बिंग इन्स्टॉल. ते गुड्स त्यांनी परचेस केले,
आता मुवमेंट टर्मिनेट कुठे झालं हे पण एक आहे ना. मग ते 10-1 ए मध्ये आहे आणि 10-1 डी म्हणतात इन्स्टॉल कुठे केले, असेंब्ली कुठे केली. जे असेंब्ली आहे इन्स्टॉलेशन आहे तिकडे झालंय प्लेस ऑफ सप्लाय. सप्लायर ऑफ मुंबई, रिसिपियंट ॲट नागपूर. असं आहे. आता ह्याने याच्याकडे गुड्स मागवले आणि सांगितलं की इन्स्टॉल करा आग्रा. काय करणार प्लेस ऑफ सप्लाय, काय करणार इकडे, बाकी काय बघायचंच नाही. मग तिकडे इन्स्टॉल करतोय असेंबल करतोय तो प्लेस ऑफ सप्लाय आहे. हे सगळं महाराष्ट्रामध्ये असेल ना तर प्रॉब्लेम येत नाही. जर रिसिपियंट हा महाराष्ट्रामधला आहे आणि असेंब्ली महाराष्ट्राबाहेर आहे तर मग तिथे प्रश्न पडतो की हा इंटरनेट सप्लाय होईल, मग इथे IGST येईल. कळलं ना इकडे. आता जर हे उत्तर प्रदेशला गेलं, जर महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलं आणि रिसिपियंट महाराष्ट्रामधला आहे, बिलिंग ॲड्रेस तो देईल महाराष्ट्रामध्ये, पण इन्स्टॉलेशन कुठे करतो. आता ह्यांनी हे गुड्स घेतले, स्वतः घेऊन गेला, म्हणजे मी तुम्हाला गुड्स परचेस केले आणि त्यात आपलं ॲग्रीमेंट असं आहे की हे इन्स्टॉल करायचे, असेंबल करायचे. गुड्स तुम्ही घेऊन गेला आणि सांगितलं की इन्स्टॉल करा इकडे, तर इन्स्टॉल करतोय कुठे, महाराष्ट्रामध्ये. तुम्ही रिसिपियंट महाराष्ट्रामधले आहात पण तुम्ही मला सांगता की इन्स्टॉल करा महाराष्ट्राबाहेर. तर सप्लायर म्हणून माझी जबाबदारी काय असेल की तुम्हाला मी CGST लावून देणार नाही. प्लेस ऑफ सप्लाय मी महाराष्ट्राबाहेर आहे, मी तोच घेईन. सप्लायरची ही जबाबदारी. आणि शेवटचं असं आहे की when the goods are supplied on board a conveyance including vessels, aircraft, train, motor vehicle, place of supply shall be the location at which the goods are taken on board. आता काय वस्तू प्रवासादरम्यान एक ट्रेन चालले मुंबईहून दिल्लीला, तर जे वस्तू ट्रेनमध्ये विकायचे गुड्स असतील तर गुड्स लोड कुठे केले ट्रेनमध्ये, मुंबईत केले, महाराष्ट्रात केले, मग ट्रेन निघेल महाराष्ट्रामध्ये राहील गुजरात, मग पुढे राजस्थान, मग पुढे दिल्ली. एवढ्या प्रवासादरम्यान ते गुड्स विकण्याकरता ट्रेनमध्ये जो ट्रेनचा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने घेतले असेल. तर आता तुम्ही मला सांगा की एखाद्याला गरज पडली म्हणून त्याने काय गुड्स मागितले गुजरातला, तिकीनं बघा हा काय रिसर्च सप्लाय काय पॉसिबल आहे ना हे. तसंच म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की ती जर्नी आयदर ट्रेननी होईल, रेल्वेनी होईल, मग बसनी होईल, प्रायव्हेट बसनी, जहाजाने होईल, विमानाने होईल, पण काही असो, या सगळ्या केसमध्ये बघायचं नाही की घेणारा कुठे मागतोय, ते लोड कुठे केले, इकडे लोड केले प्लेस ऑफ सप्लाय तो आहे. जर लोड झाले महाराष्ट्रामध्ये तर ते विकले कुठे पण जाऊ दे, मग तिकडे CGST AGST येईल. दिल्लीमधून ट्रेन निघेल मुंबईला येईल तेव्हा सप्लायर लोड दिल्लीला करेल, मग त्या ट्रेनमध्ये कुठे परचेस करू, इन्क्लुडिंग व्हेसल, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल, या चारीमध्ये जो विकणारा असेल त्यांनी जिकडे गुड्स लोड केले त्या वाहनामध्ये, जहाजामध्ये, विमानामध्ये, ट्रेनमध्ये, मोटर व्हेकलमध्ये, प्लेस ऑफ सप्लाय तोच आहे. या 5 केस याद घेतल्या. मुवमेंट ऑफ गुड्स 10(1) मध्ये डज नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स, आणि थर्ड पर्सन एक आहे, त्यानंतर असेंबल इन्स्टॉलेशन आणि गुड्स सप्लाय ऑन बोर्ड. यात काय चुकलंय का, एक मिनिट, बी आणि सी चुकलेत का, बरोबर ना. ए मध्ये मुवमेंट ऑफ गुड्स आहे आणि बी मध्ये हा सी पाहिजे, हा बी आहे ना.
बरोबर ना. आणि त्याचं 10.1.2 मध्ये हे दिलं होतं की जर डिटरमाइन करता येत नाही, कॅनॉट बी डिटरमाइन, POS कॅन बी डिटरमाइन इन एनी अदर केस, कर्व बनवू, त्याची कर्व अजून बनवलेलं नाही आहे. हे 5 सेक्शन आहेत. आपण काय बघतो, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. हे डिफॉल्ट रूल काय, सेम स्टेट आहे, सेम युनियन टेरिटरी आहे, तर CGST SGST गुड सर्व्हिस काय आहे. आणि डिफरंट स्टेट आहे, डिफरंट युनियन टेरिटरी आहे, किंवा लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय युनियन टेरिटरीमध्ये आहे, त्यावेळेस इंटरनेट सप्लाय हा डिफॉल्ट रूल आहे. पण त्यात दिलं आहे सब्जेक्ट टू सेक्शन 10 गुड्ससाठी आणि सब्जेक्ट टू सेक्शन 12 हे सर्व्हिसेससाठी आहे. मग सर्व्हिसेस पण यामध्ये कवर केल्या, त्या आपण एकदा बघितल्या तर मग तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय, गुड्ससाठी, सर्व्हिससाठी डिफॉल्ट रूल काय, स्पेसिफिक प्रोव्हिजन काय हे क्लिअर झालं तर चुकीचा टॅक्स कलेक्ट होणार नाही, चुकीचा टॅक्स मग लेवी होणार नाही, कलेक्ट होणार नाही. याकरता हे समजून घेणं गरजेचं आहे. थांबूया इथे.